लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। माझ्या बरोबर आता एक युवक आहे। तो युवक या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल त्याची भावना काय ती व्यक्त करतोय। दादा काय नाव आहे तुझं? लौकिक खंडागळे। थोडी जोरात बोला बघा। लौकिक खंडागळे। दादा काय सांगशील, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढली जाते, पुन्हा एकदा तेच दोन उमेदवार समोर आहेत, पण चिन्ह मात्र वेगवेगळी आहेत। या दोन व्यक्तींबद्दल काय प्रतिक्रिया तुझी? हे पहा, जनतेचं काम करायचं म्हणजे चिन्ह महत्वाचं नाहीये, जनतेचं काम करायचं म्हणजे माणूस महत्वाचा आहे। जो माणूस तळागाळापासून जर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जो माणूस काम करतो तो या ठिकाणी खऱ्या अर्थानं खासदार म्हणू शकतो। अशा आणि हे काम खऱ्या अर्थानं आतापर्यंत 20 वर्ष दादा करतायत, त्यामुळे जनतेलाही माहिती आहे आता कोण खासदार होणार। त्यामुळे जनता शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि दादा जवळपास 2 ते 3 लाख मताच्या फरकाने या पंचवार्षिकला खासदार होतील, हा जनतेला विश्वास आहे। दादांचा मुद्दा या ठिकाणी आहे की दादांचा मुद्दा आहे की दादा निवडून येतील। अजून काही मुद्दे आहेत की डॉक्टर अमोल कोल्हे हे लोकसभेमध्ये वेगळ्या पद्धतीने प्रश्न मांडत असताना असं सांगितलं जाते त्यांच्याकडून की बायपासचा प्रश्न असेल, बैलगाडीचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल किंवा ह्या लोकसभेमध्ये तब्बल 19,000 कोटीचा मी त्यांच्या पत्रकामध्ये पाहिले एवढा निधी आणलाय। त्या काळामध्ये शिवाजीदादा यांनी कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया दिली नाही, त्यावेळेस शिवाजीदादा कुठे पाहायला मिळाले नाहीत असं त्यांच्यावर सुद्धा टीका केली जाते आणि पक्ष नेहमी बदलत राहतात इकडून तिकडे असा आरोप केला जातो दादांवर। त्याबद्दल काय वाटतं? नाही, हे पहा, तुम्ही बायपासचं जर म्हणाल तर बायपास हा ज्यावेळेस दादा खासदार होते 2019ला दादांच्या काळामध्ये बायपासची वर्क ऑर्डर निघालेली आहे। बायपासची मंजुरी 2019ची आहे, त्याची कागदपत्रही दादांकडे आहे। दादांनी याबाबत त्यांना समोरासमोर बोलवलं होतं कोल्हे साहेबांना, पण ते त्या ठिकाणी आले नाही प्रेस कॉन्फरन्सला, त्याच्यामुळे बायपासच्या बद्दल तर त्यांनी बोलूच नाही। बैलगाडा शर्यतीसाठी त्यांचं काहीच योगदान नाही। दादांवर 4 ते 5 गुन्हे दाखल आहे बैलगाडा शर्यती आंदोलनावर, मध्ये चाकणचं आंदोलन असेल, मुंबईचं आंदोलन असेल, अशी अनेक आंदोलनाचे गुन्हे दादांवर दाखल आहे। कोल्हे साहेबांनी काय केले बैलगाडा शर्यतीसाठी त्यांनी स्वतः दाखवून द्यावं। तो आणि अजून एक पक्ष बदलायचा आरोप होतोय, इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारल्या जातात असं म्हटलं जातंय। हे पहा, पक्ष बदलायचा आरोप कशामुळे होतोय? पक्ष कोणी कोल्हे साहेब म्हणतायत बेडूकुड्या कोल्हे साहेबांनी काय केलं? ज्या वेळेस कोल्हे साहेब सर्वात पहिल्यांदा मनसेमध्ये होते, त्यानंतर शिवसेनेत आले, शिवसेनेनंतर शरद पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी घोषित केली, शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेले, त्यानंतर अजित पवार साहेबांच्या शपथविधीलाही हजर होते। मग तुम्ही पहा, बेडूकुड्या कोण मारते? दादा गेली 20 वर्ष दादा शिवसेनेचे एकनिष्ठ आहेत, केवळ जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या हितासाठी, आणि फक्त ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली नाही म्हणून दादा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दादा राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार आहेत। या मागच्या वर्षी तुम्ही दादांचा प्रचार केलाय 100%। यावेळेस धनुष्यबाणाचा प्रचार केलाय। हो, धनुष्यबाण। यावेळेस त्या घड्याळाच्या विरोधात प्रचार केला होता, यावर्षी घड्याळाचा प्रचार करणारे काय वाटते? काही वाटत नाही, दादांसाठी आम्ही कुठल्याही चिन्हाचा प्रचार करायची आमची शिवसैनिकाची आणि सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तयारी। मागच्या वर्षी हेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तुम्ही बोलत होता। हो, बोलत आहे। ज्या दिलीप वळसे पाटलांनी कोल्हे साहेबांना बरोबर घेऊन 6 मतदारसंघ पिंजून काढले, त्या दिलीप वळसे पाटलांवर हे कोल्हे साहेब आज टीका करतायत। मग यांची तरी किती नीतिमत्ता आहे हे त्यांनी पण समजून घ्यायचं। त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्या सोबत या ठिकाणी दादांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून देण्यासाठी आमच्या सोबत काम करतील। धन्यवाद। अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत।